जनगणना घेऊन आपण हे आरक्षण लागू करतोय, फरक काय झाला? सचिनजी, आता पहिली गोष्ट अशी की कोविडचा विषय काढला, ह्याने जे विधेयक आणलं होतं 2023ला आणलं होतं, कोविड संपल्यानंतर आणलं होतं. त्यामुळे आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक निर्णय काय घ्यायचा किंवा परिसीमनाचा निर्णय काय घ्यायचा या संदर्भात नाही, जनगणना कोविडच्या मुळे लांबली असं म्हटलं मी तुम्हाला. हा, तर तेच तर म्हणतोय ना की जनगणना लांबणार आहे याची जर जाणीव त्यांना नव्हती असं म्हणणं म्हणजे दूध खोळेपणाचं झालं ना. आता पहिली गोष्ट अशी की तुम्हीच आता जी चर्चा चालू आहे ती जनगणना आणि परिसीमनाचा संबंध आहे. आता आरक्षण लागू करण्यासाठी जनगणना आणि परिसीमन करण्याची आवश्यकता काय हा माझा प्रश्न आहे ना. 543 जी संख्या होती ती 2024ला देखील असली असती. त्याच वेळेला तुम्ही त्या ठिकाणी 181 लोकांना 181 महिलांना देऊन टाकलं असतं, काय हरकत होती? जशी आता लॉटरी काढतो तशी लॉटरीने दिलं असतं. प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या मनामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये हा मुद्दा आहे की तुम्हाला चॉकलेट पाहिजे 10 वर्ष वाट बघा. 181 लोक ह्याच्यासाठी तुम्हाला द्यायचे नाहीत कारण 181 पुरुष खासदारांचं स्थान त्याच्यातनं रद्द होणार आहे, त्याच्या जागी महिला येतील. ते तुमच्या पोटात दुखतंय, ती मनोवादी मानसिकता आहे, हे लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की त्याचा आरक्षणाचा महिला आरक्षणाचा जनगणना आणि परिसीमनाशी काही संबंध नाही, जागा वाढवण्याशी काही संबंध नाही. तुम्ही 543 मध्ये 181 जागा देऊन टाका, आम्ही सगळेजण पाठिंबा देतो ना त्याच्यासाठी. आता प्रश्न राहिला की तुम्हाला परिसीमन आणि जनगणना, मग जनगणना तुम्हाला वाटली की याला टाइम लागणार आहे, मग 2011ची जनगणना घेऊ हे तुम्हीच ठरवलं. अरे या देशामध्ये संविधान आहे, पार्लमेंट आहे, विरोधी पक्ष आहे, इतर दक्षिणातली राज्य आहेत, इतर छोटी छोटी राज्य आहेत, त्यांचं काही मत असू शकतं की नाही या संदर्भामध्ये? हेच मत वाजपेयींच्या समोर देखील आलं होतं ना. वाजपेयींनी केलं नाही हे तुमच्या मोदीजींच्या आलं म्हणा आणि म्हणून सगळ्यांचं चाले ना, असं होणार आहे का? देश मोदी तंत्राने चालत, लोकतंत्राने चालतो ताई, हे लक्षात घ्या. आणि पहिली गोष्ट महिला आरक्षणाच्या संदर्भात तुम्हीच सचिनजी उत्तर घेऊया आपण. सचिनजी बोला, देवयानी ताई पटतंय का आपल्याला?